नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि विजन क्लब मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आता बघा, आत्ताच आपण व्हिडिओ बघितलाय। आपल्या विश्वापासून आपण आकाशगंगेपर्यंत आलो, आकाशगंगेपासून सूर्यमालेत आलो, सूर्यमालेपासून पृथ्वीवर आलो, पृथ्वीवरचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सूर्यमालेची आणि पृथ्वीची पण आपण माहिती घेतली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आता काय करणार आहोत, तुम्ही एलियन विलियनचे नाव खूप ऐकले असणार, बरोबर आहे की नाही। एलियन म्हणजे काय, दुसऱ्या ग्रहावर किंवा कुठल्या तरी बाहेर याच्यामध्ये आकाशगंगेमध्ये राहणारे लोकांना आपण एलियन म्हणतो। तर ते जेव्हा आपल्याकडे येतील तर त्या काय आपला अभ्यास करतील बरं, तर ती बघतील की नाही की पृथ्वीवर बाबा कसे कसे लोक सजीव राहत आहेत याचा अभ्यास करतील, आहे की नाही। मग या सजीवांमध्ये वेगवेगळे सजीव कसे दिसतात, प्राणी आहेत ते कसे आहेत, वनस्पती आहेत ते कसे आहेत, हे सगळं काही गोष्टी बघतील की नाही एलियन्स। तसंच त्यामुळे आपल्यालाही स्वतःचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राणी प्राणी आणि अजून दुसरं काय आपण बघणार आहोत, प्राण्यासोबत प्राणी आणि वनस्पती या दोन गोष्टी आपण बघणार आहोत। ठीक आहे, प्राण्यांना आपण काय म्हणतो, ॲनिमल्स, प्राणी म्हणजे ॲनिमल्स, आणि वनस्पतींना आपण काय म्हणतो, प्लांट्स, राईट। प्राणी आणि वनस्पती किंवा ॲनिमल्स आणि प्लांट्सचा आज अभ्यास आणि किंवा मजेदार गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। ठीक आहे, तर आपण बघूया, बघा किती प्रकारचे वेगवेगळे प्राणी आपल्या पृथ्वीवर आहेत, दिसतात की नाही। बघा, यांचे दोन प्रकार आहेत। इथे मी इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये साईडला पण दिलेलं आहे। तर वर्टिब्रेट्स, वर्टिब्रेट्स म्हणजे काय, वर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय म्हणजे काय, ज्याला पाठीचा कणा असतो असे प्राणी म्हणजे काय, पृष्ठवंशीय। ठीक आहे, आता आपण फक्त प्राण्याबद्दल बोलतोय, नंतर आपण वनस्पतीबद्दल अजून बोलूया, पण आता सध्या प्राण्यामध्ये काय आहे, पृष्ठवंशीय, फक्त पाठी म्हणजे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, पृष्ठवंशीय। आणि ज्यांना पाठीचा कणा नाही आहे, ज्यांचा पाठीचा कणा नसतो, जसं साप वगैरे झालं, पाठीचा कणा असतो, पाठीचा कणा त्यांना पण असतो, पण जसं किडे वगैरे मकोडे झालेत तर त्यांना असतो का, गांडूळ असतो, गांडूळाला असतो का, नाही। तर यांना काय म्हणतो आपण, अपृष्ठवंशीय, किंवा इंग्लिशमध्ये त्याला का इनव्हर्टिब्रेट्स असं पण म्हणतात। इंग्लिशचे पण नाव आपल्याला लक्षात ठेवायचे, मराठी तर आपल्याला येतच, आपली मातृभाषा आहे, पण इंग्लिशचा पण अभ्यास आपल्याला ठेवायचा आहे। त्याच्यामुळे काय म्हणतात, वर्टिब्रेट्स म्हणजे काय, पृष्ठवंशीय, आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, अपृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा नाही असे अपृष्ठवंशीय। ठीक आहे, बरोबर आहे। तर चला आपण आता काय करूया, मग आपण दोघांपैकी पहिले एकाचा अभ्यास करूया। ठीक आहे, आपण काय करूया, पृष्ठवंशीयाचा पहिला अभ्यास करूया। ठीक आहे, थोडासा। तर बघा, इथून जे आहे ना, ही जे लाईन आहे, या लाईनच्या डाव्या बाजूला या साईडला जे आहे ते पृष्ठवंशीय आहे, आणि त्या साईडला कोणते आहेत, अपृष्ठवंशीय। तर पहिलं बघूया आपण पृष्ठवंशीयांमध्ये काय काय आहेत, बरोबर। ठीक आहे, तर पृष्ठवंशीयांमध्ये काय आहेत, मॅमल्स, बर्ड्स, फिश, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स। म्हणजे काय, मॅमल्स म्हणजे काय, सस्तन प्राणी, सस्तन प्राणी, सस्तन प्राणी म्हणजे काय असतो, असे प्राणी जे पिलांना जन्म देतात आणि त्यांची आई त्यांना दूध पाजते, अशा प्राण्यांना काय म्हणतात, सस्तन प्राणी असं म्हणतात। काय म्हणतात, सस्तन प्राणी। म्हणजे आता आजूबाजूला बघायचं, असे किती प्राणी आहेत, कसे कोणकोणते प्राणी आहेत जे पिलांना जन्म देतात आणि ज्यांची आई त्यांना दूध पाजते। तर आपल्याकडे गाय दिसते, वासरू पिते की नाही गाईचं दूध, मग कुत्रे असतात, अजून मांजर आहे, आपण आहोत माणूस, ते सगळे सस्तन प्राणी झाले। त्यानंतर काय झालं, पक्षी आले, पक्षी आहे की नाही, पक्षी बघतात ना, जे जे पंख घेऊन उडतात, असे जे पक्षी। तर पक्ष्यामध्ये कोण होतं, पेग्विन, पेग्विन पक्षी पण येतोय बघा, एकदम थंड हवेच्या ठिकाणी राहतो, पण आहे काय तो, तो पक्षीच आहे। ठीक आहे, हा पेग्विन पक्षी। त्यानंतर घुबड, बरोबर, घुबड पण काय आहे, एक पक्षाचा प्रकार झाला। शहामृग सगळ्यात मोठा पक्षी असतो, म्हणजे तुम्ही त्याच्यावर बसून पण त्याला हे करू शकता, एवढा मोठा पक्षी आहे तो, सगळ्यात मोठा पक्षी जगातला
कोणता आहे तर शहामृग आहे. आणि पोपट तर आपल्याला माहिती आहे, पोपटा पण हे बघितलेलं. तर आता कोणकोणते प्रकार झाले बघा. सस्तन प्राणी, सस्तन प्राण्यामध्ये सगळे आपण बघितले, वाघापासून आपण पण येतो. नंतर कोणता आला, पक्षी. पक्ष्यांमध्ये पण कणा असतो बघ. सगळ्यात या सगळ्या याच्यामध्ये काय आहे, यांना पाठीचा कणा आहे, म्हणजे हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. त्यामध्ये आपण पण आलो, जे सस्तन प्राणी आहेत ते पण आलेत आणि पक्षी पण आलेत. या सगळ्या पक्ष्यांना पण, पक्ष्यांचं किंवा तुम्ही बघा शेतात किंवा कुठेतरी तुम्ही एखादा मेलेला पक्षी बघितला असेल, काही दिवसानं त्याचं सगळी हे निघून जाते आणि त्याची हाडं राहतात. तर हाडं बघितले तर एक दिसेल तुम्हाला की त्याच्या डोक्यापासूनचा पाठीमागच्या शेपटीपर्यंतचा भाग असा एक छोटा कणासारख्या हाडं आहेत, बरोबर आहे. तर त्याला कणा आहे, तर त्यामुळे तो आपल्या पृष्ठवंशीय याच्यामध्ये येतो. तर तिसरा प्रकार कोणता झाला तर फिश. फिश म्हणजे काय हो, मासे. माशांना पण कणा असतो, माशांना पण कणा असतो. मासे खाणाऱ्या लोकांना माहिती आहे कणा असतो की नाही. तर असे मासे म्हणजे जे आपण गोल्ड फिश म्हणतो, शार्क म्हणतो, पफ फिश म्हणतो, किंवा हे सगळ्या माशांचे प्रकार आहेत, ते पृष्ठवंशीय विभागातच पडतात, त्याच सेक्शनमध्ये येतात. ठीक आहे. तर त्यानंतर आता किती झालेत, मॅमल्स, बर्ड्स, फिश म्हणजे काय, सस्तन प्राणी, पक्षी आणि मासे. आता बघूया आपण ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे काय तर उभयचर प्राणी. उभयचर प्राणी जे पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. असे कोणते प्राणी आहेत बरं, लक्षात येते का तुम्हाला? बघा बरं, आठवा बरं. मी हातकून इथं उभं राहिलोय म्हणजे तुम्हाला दिसून आहे कोण आहे त्याच्यातून ते. मगर आहे की नाही, कासव आहे की नाही. ॲम्फिबियन्स म्हणजे हे काय राहतात, पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात, असे वेगवेगळे प्राणी. म्हणजे बेडूक. नंतर काय आलंय, हे सॅलमेंडर म्हणून, हा सरपटणाऱ्यासारखा एकदम असा सरड्यासारखा प्राणी असतो, पण पाण्यात पण राहू शकतो आणि याच्यामध्ये पण राहू शकतो. मगर पण आली त्याच्यामध्ये, सॉरी मगर आपल्या रेप्टाईल्स मध्ये येते. ते ॲम्फिबियन्स जे आहेत ते पाण्यामध्ये जे बेडकाचे प्रकार, बेडूक माहिती आहे ना, बेडूक, तर त्याचे प्रकार जे आहेत ते ॲम्फिबियन्स मध्ये किंवा उभयचर प्राण्यांमध्ये येतात. आता बघूयात त्याच्या पुढचा म्हणजे सरपटणारा प्राणी. सरपटणारे प्राणी पण कसे असतात बघा. सरपटणारे प्राणी जे आहेत त्यांना पण काय आहे, पाठीचा कणा आहे, म्हणून हे आपल्या पृष्ठवंशीय विभागात येतात. तर सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये तुम्ही बघितलेलं कोण आहे, सगळ्यात मेन साप आहे की नाही. साप येतो, तो पण सरपटणारा प्राणी आहे, त्याला पण पाठीचा कणा आहे. किंवा तुम्ही बघाल, आता कुठे बघायला भेटेल तुम्हाला माहिती नाही, पण साप जर मेला तर त्याचं तुम्ही जे हाडाची हे बघाल तर त्याला पण एक पूर्ण एक कणा खालच्या शेपटीपर्यंत त्याच्या असतो. म्हणून तो आपल्या पृष्ठवंशीय विभागात येतो. नंतर सरडे, त्यानंतर कासव, त्यानंतर मगर, हे सगळे सरपटणारे जे प्राणी आहेत ते या विभागात या भागामध्ये येतात. आणि यांना काय असतो, सगळ्यांना पाठीचा कणा असतो, म्हणून तो व्हर्टिब्रेट्स किंवा पृष्ठवंशीय भागामध्ये वळतात. ठीक आहे. आता बघूया आपण अपृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा आहे का नाहीये. पाठीचा कणा त्यांना नाहीये. असे आपल्याकडे खूप कमी दिसतील तुम्हाला, पण तरी पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. तर पृष्ठवंशीय मध्ये सगळ्यात महत्वाचे जे आपल्याकडे दिसतात ते म्हणजे किडे. कोणताही किडा तुमच्या शेतात दिसतील, तुम्हाला घरात दिसतील किंवा कुठे पण दिसो, जे किडे असतात, मच्छर, माशी, हे सगळ्या गोष्टी, हे सगळे जे आहे त्यांना पाठीचा कणा असतो का नाही. यांच्या पाठीवर कणा नसतो, त्यामुळे ते अपृष्ठवंशीय भागामध्ये येतात, वळतात. तर पहिले किडे जे आहेत ते किडे अपृष्ठवंशीय याच्यामध्ये येतात आपल्या आजूबाजूला. नंतर येतात अष्टपदी प्राणी. म्हणजे अष्टपदी प्राणी म्हणजे काय, ज्यांना 8 पाय असतात, असे अष्टपदी प्राणी. आता हे कुठं येतात बघा, हे आपण किडे तर बघितलं इथं. अष्टपदी प्राण्याला काय म्हणतात, आर्किनिड म्हणतात. आणि आर्किनिड मध्ये काय येतात, जे 8 पायाचे
प्राणी आहेत ते येतात. आता 8 पायाचे प्राणी आपल्या घरात कोणते कोणते दिसतात बरं तुम्हाला? आठवा बरं, आठवा. मकडी किंवा कोळी म्हणतो की नाही आपण, कोळ्याचं जाळं म्हणतो की नाही, तो स्पायडर किंवा मकडी हे 8 पायाची असते, ती याच्यामध्ये भागामध्ये येते. किंवा त्याच्यासोबत विंचू जो आहे आपल्या याचा आपल्या घरा बाहेर भेटतो, शेतांमध्ये भेटतो, तो विंचू पण या अष्टपदी प्राण्यामध्ये येतो, आहे की नाही? लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग येतं कवचधारी जलचर. कवचधारी जलचर म्हणजे काय? कवचधारी जलचर असे जलचर ज्यांना कवच आहे वरतून, म्हणजे पाण्यात राहतात आणि त्यांना कवच आहे. सांगा बरं, तुम्हाला ओळखीचं आहे की नाही? आहे, बघितलं लक्षात येईल. कोण? खेकडा. खेकडा आहे की नाही, त्याला कवच असतं वरतून, आणि तो पाण्यात राहतो, तर त्याला कवचधारी जलचर म्हणतात. त्यांना पण पाठीचा कणा असतो का? नाही. तर पाठीचा कणा नसलेले कवचधारी जलचर असतात. आता मृदुकाय संघ. मृदुकाय आता हे बघितलेले नसावेत तुम्ही, कारण आपल्याकडे जास्त भेटत नाहीत. हे बरं, हे भेटतात. एक याच्यातला आहे तुमच्या ओळखीचा, एक तर ऑक्टोपस. हे तुम्हाला बघायला भेटलेलं नसेल आजपर्यंत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसेल की हे काय मृदुकाय म्हणजे. त्यांची जी त्वचा आहे किंवा त्यांचं शरीर असं खूप लवचिक असतं, त्यांना हे दाबलं तर ते मरून जातील इतकं असं हे, त्याच्यात एकही हाड वगैरे काहीही नसतं, असा ऑक्टोपस. त्याच्यासोबतच आपली गोगलगाय जी आहे, गोगलगाय आहे की नाही, गोगलगाय बघतो आपण. गोगलगायच्या तोंडाला काय चिपचिप असते ना, एकदम अशी मऊ असते तिची, हे तो असतो मृदुकाय संघ, ठीक आहे. त्याच्यानंतर वलयांकित कृमी म्हणजे गांडूळ, किंवा हे बघतो ना आपण शेतामध्ये गांडुळाचे प्रकार असतात बघा, तुम्ही पावसाळ्यात बघितले असतील. तर या गांडुळांना कोणताही पाठीचा कणा नसतो, तर आणि त्यांना हाडं पण नसतात कोणतंच. तर हा वलयांकित कृमी किंवा ॲनालिड्स म्हणून या संघामध्ये येतात, या विभागामध्ये मोडल्या जातात. आणि सगळ्यात लास्टचा इंकोडर्मा म्हणजे कंटक चर्मी, म्हणजे यांच्या अंगावर काटे असतात असे. आता काटे असलेले तुम्ही बघितले नसाल हे मला माहिती आहे, पण स्टारफिश जो असतो पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये जो भेटतो, त्याला असे काटे 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 अंगावर असतात. तर तो प्रकार जो कंटक चर्मीमध्ये वळतो. यांना पण त्यांना पाठच नसते म्हणा, त्याला पाठाचा कणाच नसणार आहे, राईट. पाठ असते का? जो स्टारफिश जो असतो याचा, त्याला पाठ असते का? नाही. तर त्याचा पाठीचा कणा पण असणार आहे का? नाही. तर 2 महत्वाचे, पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले. म्हणजे काय? पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले पृष्ठवंशीय, आणि अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही असे अपृष्ठवंशीय. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. तर आता बघा, हे सगळे आपल्या पृथ्वी तलावरचे प्राणी आहेत. आता बघितलं की नाही आपण, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी. आता हे सगळे ना कोणत्या तरी वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात. जशी जागा तसे प्राणी, जशी जागा तसे प्राणी. तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्राणी राहतात पृथ्वीच्या. तर बघा, वाळवंट आहे, तर वाळवंटामध्ये तुम्हाला कोणते प्राणी दिसणार? कोणते प्राणी दिसणार? उंट दिसणार की नाही? कारण उंटानं काय केलेलं आहे, वाळवंटाला हे केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे, त्याचं समतोल मानून घेतलेलं आहे, आणि तिथं त्याला जगण्याची, त्याला कसं जगायचं त्या वाळवंटामध्ये हे त्याला माहिती आहे, त्यानं शिकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तो काय आहे, वाळवंटात राहतो. तसंच समुद्रात कोणकोणत्या गोष्टी राहतात? जे मासे आहेत. आपण राहू शकतो का समुद्रात? नाही. माशांनी काय केलंय? माशांनी पाण्यामध्ये राहण्याचं शिकलंय. आता शिकलंय म्हणजे काय, असं 2 दिवसात, 4 दिवसात, 2 वर्षात नाही, हजारो करोडो वर्षांपासून ही प्रक्रिया होत गेली आहे, आणि माशांना पाण्यात राहता येते. आपल्याला पाण्यात राहता येत नाही, आपल्याला जमिनीवर राहण्याचं आपण शिकलोय. मासे पाण्यात राहण्याचं शिकलेत. तर हे समुद्रात राहणारे जे आहेत ते मासे असतात. आता दुसरं म्हणजे जंगलात राहतात. जंगलात म्हणजे काय? वाघ, सिंह, हे जे आहेत ना, ते सगळे कुठं राहतात? जंगलात राहतात, बरोबर आहे की नाही? तर त्यांनी तिथं जंगलात राहण्याचं
माकड जे आहेत, ओरँगुटान, चिंपॅन्झी जे आहेत ना, ते अशा मोठ्या मोठ्या जंगलात राहतात, कारण त्यांनी त्या जंगलात राहण्याचं शिकून घेतलेलं आहे. हजारो वर्षापासून ते जंगलात राहत असल्यामुळं. त्यानंतर येतं बर्फाळ प्रदेशात प्राणी. आपण राहू शकतो का बर्फाळ प्रदेशात? आपल्याला हिवाळ्यात थंडी वाजते, आपल्याला बाहेर जाऊ वाटत नाही. बर्फाळ प्रदेशात कुठं जाणार आहे आपण? हा, आहे की नाही? तर बर्फाळ प्रदेशात कोणकोणते लोक प्राणी राहतात सांगा बरं. तर हे तो दिसतोयच एक पोलार बेअर म्हणतात, म्हणजे हा अस्वल आहे, पण विश्वर म्हणजे उत्तर याच्यावर पोलार वर राहणारा, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल वर राहणारा असा तो प्राणी आहे, तो म्हणजे पोलार बेअर. ठीक आहे, म्हणजे अस्वलाचाच प्रकार, पण बर्फाळ प्रदेशात राहणारा अस्वल, किंवा पेंग्विन म्हणतो आपण. पेंग्विन पण राहतात बर्फाळ प्रदेशात, बरोबर. तर त्यांनी काय केलंय, स्वतःला असं स्वतःचे अशी चेंजेस करून घेतले, बदल करून घेतले, की त्यांना त्या बर्फाळ याच्यामध्ये पण थंडी वाजत नाही. त्यांची त्वचा एवढी जाड असते, त्यांना फर असतो किंवा तो केसांचा त्यांचा जो हे आहे, झुपका आहे, तो इतका जाड असतो की त्यांना थंडी वाजत नाही. तर त्यांनी स्वतःला तिथं जगण्यासाठी बदल करून घेतलेले आहेत त्यांच्या हजारो वर्षांमध्ये. त्यामुळे ते तिथं राहू शकतात. आपण राहू शकतो का? नाही. तर तसंच गवताळ प्रदेश, गवताळ प्रदेशामध्ये कोण राहतात बरं? ससे राहतात, अजून असे हरण राहतात, असे बरेच प्राणी ज्यांनी गवताळ प्रदेशात कसं राहायचं हे शिकलेलं आहे. असे लोक, असे जे प्राणी आहेत ते गवताळ प्रदेशात राहतात. आणि सगळ्यात लास्टचा म्हणजे दलदलीचा प्रदेश. दलदलीच्या प्रदेशामध्ये कोण राहतात तुम्हाला माहिती आहे? कोण राहतात बरं? मगर, जे मोठ्या मोठ्या मगरी आहेत, किंवा मोठे मोठे साप जे आहेत, जे अॅनाकोंडा सारखे साप म्हणतो आपण, हे जे सगळे साप हे दलदलीच्या प्रदेशात राहतात. तर अशा प्रदेशात राहण्यासाठी त्यांनी स्वतःला तसा बदल करून घेतलेला आहे. तर बघा, हे सगळं बदलणं हळूहळू जसं जशा लोकांनी म्हणजे बदल केले, तसे तसे प्राणी, जसे जशा प्राण्यांनी बदल केले, तसे तसे प्राणी त्या त्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी त्यांनी गेलेले आहेत. ठीक आहे, आणि तिथंच ते आता जगतात. आता पुढे बघूयात आपण. तर हे बघितलं की हे जे पृथ्वीवरचे प्राणी वेगवेगळ्या भागात कुठं राहतात हे आपण बघितलं. आता पृथ्वीवरचे हे जे प्राणी आहेत, वेगवेगळं खाणं काय आहे त्यांचं, या याच्यावर पण आपल्याला बघायला लागेल ना, की हा प्राणी काय खातो, तो प्राणी काय खातो, हा असं पण बघायला लागेल. तर मेन महत्वाचं म्हणजे 3 प्रकार आहेत याच्यामध्ये प्राण्यांचं विभागन आपण करू शकतो. एक म्हणजे शाकाहारी. शाकाहारी म्हणजे काय? असे प्राणी जे फक्त आणि फक्त झाडाची पाने, फुले, फळं किंवा खोडं अशा गोष्टी खाऊ शकतात. त्यांना मांस भक्षण करत नाहीत. तसे प्राणी कोणते कोणते बघा, आपल्याकडे घोडा दिसतोय, गाय आहे, हरण आहे, बदक आहे, छोटे छोटे फुलपाखरं आहेत. तर हे सगळे कोण आहेत? शाकाहारी प्राणी आहेत. तर दुसरा वर्ग येतो तो म्हणजे मांसाहारी. मांसाहारी म्हणजे काय? मांस खाणारे प्राणी. मांस खाणारे प्राणी म्हणजे कोणकोणते बघा, तर मांस खाण्यामध्ये आपली मांजर पण मांस खाणाऱ्या, उंदराची शिकार करते की नाही, तर मांस खाणाऱ्यामध्ये येते. लांडगा, परत हा ईगल किंवा काय म्हणू त्याला आपण, गरुड सारखा जो पक्षी असतो तो पण शिकारी करून खातात, बरोबर आहे. नंतर डॉल्फिन पण आला. डॉल्फिन पण शिकारी करून खातात बरं का. डॉल्फिन पण मांसाहारी प्राण्यामध्ये वळतात. किंवा साप पण हे खातात ना, उंदीर वगैरे खातात बघा. तर हे साप, हे सगळे मांसाहारी प्राणी आहेत. आणि याच्यापैकी या 2 सोडून अजून एक तिसरा येतो, तो म्हणजे सर्वभक्षिक. म्हणजे त्याला काही चालतंय, गवत दिलं गवतही खातो, मांस दिलं मांसही खातोय, असे प्राणी. असा प्राणी म्हणजे कोणते? तर रॅकून म्हणून एक असतो, जे आपल्याकडे आढळत नाही, पण रॅकून म्हणतात त्यांना. हे छोटे छोटे जंगलामध्ये राहतात. मांजरी एवढेच मोठे असतात, जास्त मोठे नसतात. आणि दुसरं म्हणजे बेअर. बेअरला काय म्हणतो आपण? अस्वल. अस्वल हा दोन्ही गोष्टी खातो बघा. तो शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. तो जेव्हा वाटलं तेव्हा झाडाचे पानही खाऊ शकतो, झाडही खाऊ शकतो, मधही खाऊ शकतो, किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करून पण त्यांनाही खाऊ शकतो. तर असे ते प्राणी आहेत. तसंच उंदीर म्हणता येईल, किंवा फॉक्स म्हणजे काय? कोल्हा म्हणता येईल. कोल्हा
किंवा हे असे प्राणी आहेत जे शाकाहारी, झाडावर पण जगू शकतात, झाडं खाऊ शकतात, किंवा मांसाची शिकार करून पण प्राण्यांची मांस पण खाऊ शकतात. असे 3 प्रकार या प्राण्यांचे आपल्या पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्यांचे पडतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आता आपण काय बघितलं इतक्या वेळ की प्राण्यांचा प्रकार बघितले, त्यांचे वेगवेगळे कोणत्या विभागात ते मोडतात, त्यांचं खाणं कसं असतं, त्यांचं राहणं कसं असतं हे बघितलं. आता बघूया आपण वनस्पतींचा प्रकार. वनस्पतींचे प्रकार आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्ही सांगू शकता बघा काही वनस्पतीचे प्रकार. आपल्याकडे आजूबाजूला भरपूर वनस्पती, भरपूर झाडं आहेत. तर त्याचे झाडं वेगवेगळे काय प्रकार आहेत. गुलाबाचं झाड आणि आंब्याच्या झाडात काय फरक आहे हे विचारलं तुम्हाला नक्की सांगता येईल काय आहे ते, बरोबर आहे की नाही. तर गुलाबाचं झाड आता आपण बघूया, यांना काय म्हणतात, हर्ब्स, श्रब्स, ट्रीज, क्रिपर, क्लाइंबर्स, हे त्याला इंग्रजीतले नाव आहेत, पण आपण त्याला मराठीत बघूया. ठीक आहे, पहिलं म्हणजे हर्ब्स म्हणजे काय, रोपटे. रोपटे काय असतात बघा, छोटे असतात की नाही, हे असे रोपट्यासारखे छोटे छोटे झाडं असतात काही, जे जास्तीत जास्त तेवढेच होतात मोठे, त्याच्याहून जास्त मोठे होतच नाहीत. तर त्यांना काय म्हणतो आपण, रोपटे म्हणतो. त्यांचं काय असतं, हे काय विशिष्ट काय असतात, लहान असतात, मऊ हिरवे खोडं असतात, छोटे छोटे. पुदिन्याचं झाड, पालकाचं झाड, कोथिंबीरचं झाड, तुळस, हे वाढतात का खूप जास्त कुठं नाही. हे काय तेवढेच वाढतात. त्याचं कोथिंबीरचं झाड आपल्या एवढं बघितलं का नाही, कोथिंबीरचं झाड काय एवढंच वाढणार, जास्तीत जास्त त्याची तेवढीच वाढ असणार. ते रोपट्यासारखंच वाढतं, रोपट्यासारखंच त्याचं आयुष्य असतं. तर त्याला रोपटं आपण म्हणूयात. दुसरा प्रकार म्हणजे काय, श्रब्स किंवा झुडूप आपण म्हणतो. झुडुपाचे जे आहे ना, मध्यम आकाराचे, जवळपास आपल्या एवढ्या खांद्या एवढ्या येतील एवढ्या आकाराचे ही झाडं असतात, त्यांना आपण झुडूप म्हणतो. बरोबर. झुडपात कोणते येतात, गुलाबाचं झाड आपल्या इथपर्यंत येऊ शकतं की ना, गुलाबाचं झाड, जास्वंदाचं झाड, लिंबाचं झाड, बरोबर आहे. हे सगळे काय झुडपाच्या याच्यामध्ये येतात. याचं उंची ही माध्यम आकाराची असते, खोड असतं छोटंसं, लहानच असतात, अनेक फांद्या जमिनीपासून फुटतात. जमिनीच्या पासूनच जास्त उंच जातच नाही, फार जास्त काय उंची नसते त्यांची, एवढ्या उंचीपर्यंत येतात, त्याच्यापर्यंतच त्यांची उंची राहते. नंतर येतात ट्रीज म्हणजे वृक्ष म्हणजे शे जे असतात त्याला आपण म्हणतो झाडं. मोठे मोठे झाडं आपल्याकडे खूप जास्त आहेत ना, याला म्हणतात झाडं. यांची उंची काय असते, उंच असतात, खूप मोठे असतात, एवढे मोठे मोठे खोडं असतात त्यांचे. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते येतात त्याला, आता आंबा आला, वड आलं, नारळ आलं, कडुलिंब आलं, हे असे सगळे झाडं ह्या वृक्ष नावाच्या प्रकारात येतात. ठीक आहे. तर आता त्याच्या पुढे जाऊया. पुढे म्हणजे वेल. अशी वेल तर तुम्ही बघितली असाल, आता घरी तुम्ही पण बघितलेली आहेत वेल, बरोबर आहे. वेलींचा हे काय, त्यांना काही जास्त मोठं त्यांचं खोड नसते, कुमकुवत असतात, एकदम असे नाजूक असतात, आणि त्यांना फक्त जमिनीवर इकडं तिकडं वाढण्याचं हे असतं. तर कुमकुवत लांब असतात, पण खूप लांब वाढतात, आजूबाजूचा सगळ्याच एरिया घेऊन टाकतात स्वतःकडे, आणि पातळ खोड असतं, एक छोटंसं खोड असल्यावर हे जमिनीवरची वेल वाढत असतात. याचा हे काय, याच्यात कोणकोणते झाडं येतात बघा, किंवा वेल येतात. दुधी भोपळा येतो, बरोबर आहे. टरबुजाचं झाड म्हणतो आपण, ते झाड जे आहे ते पण जमिनीवरच नेहमी असतं. ते फार उंच वाढतच नाही. उंच म्हणजे काय, ते आपल्या गुडघ्याच्या पण वर जात नाही इतकं त्याचं हे असतं. वेलीचा प्रकार आहे तो, बरोबर आहे. आणि दुसरा म्हणजे वेल आधार घेऊन वर चढणारी वेल. आता काही जमिनीवर चढणार आहे, जसं आता बघितलं ना टरबुजाचं, तुम्हाला टरबुजाचं वेल नाही दिसणार किंवा वरती चढतीये. टरबुज वरती येतात का नाही, टरबुज जमिनीवरच असतात नेहमी. त्यामुळे या वेली पण जमिनीवरच वाढतात, अशा कुठं पण वरती जात नाहीत. आणि दुसऱ्या वेली असतात ज्या एखाद्या कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन वरती चढण्याचा हे करतात, प्रयत्न करतात. आता मनी प्लांट बघितलं की नाही, तुमच्या घरी असेल बघा, मनी प्लांट म्हणतो बघा. तर ते मनी प्लांट पण या आधार घेऊन वर चढणाऱ्या वेलीमध्ये येतात. आता याच्यामध्ये दुसरे कोणते येतात, तर द्राक्ष आहेत, द्राक्षांचे झाडं, किंवा मनी प्लांट मी ऑलरेडी सांगितलंय. काकडी, बरोबर आहे, काकडी, मटर, हे सगळ्या वेली आहेत ज्या कुठे पण चढतात, कोणत्या गोष्टीचा आधार घेऊन वरती जाऊन त्यांना चढतात. अशा याचे
वेगवेगळे हे प्रकार आपल्या वनस्पतींचे आहेत. विसरायचं नाही. कोणकोणते? रोपटे, झुडूप, वृक्ष, जमिनीवर वाढणारी वेल आणि आधार घेऊन वर चढणारी वेल, असे 5 प्रकार आपल्या कोणत्याही वनस्पतीचे या 5 प्रकारात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता बघा, आता आपण बघितलं की वेगवेगळ्या वनस्पती कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतात. आता बघूयात प्रत्येक वनस्पतीमध्ये जसं आपल्याला असतात डोकं आहे, डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, तसं प्रत्येक वनस्पतीचे हे काय आहेत, त्याचे भाग कोणकोणते आहेत वेगवेगळे. ठीक आहे. तर पहिलं तर आहे प्रत्येक वनस्पतीला असतात, काय असतात बघा, पानं. पानं असल्याशिवाय वनस्पती वाढते का? नाही. पानाचं काम काय असतं? अन्न तयार करणे हे पानाचं काम असतं. सगळ्यात महत्वाचं आहे, कोणीही विसरायचं नाही. पानं कशासाठी असतात वनस्पतीला एक खाणं जेवायला लागते ना. आपण तर जेवण करून हे करतो, बनवतो किंवा शेतात पिकवतो काहीतरी आणि ते खातो आणून. पण झाडांना तसं आहे का? काही कोणी देणार आहे का खायला? नाही. मग त्यांचं अन्न कोण तयार करते? ते स्वतः तयार करतात आणि ते सूर्याच्या प्रकाशाला सोबत घेऊन त्याची मदत घेऊन अन्न तयार करतात. ते कोण तयार करतं? पानं तयार करतात झाडांमध्ये. नंतर काय येतात? फुलं. प्रत्येक झाडांना फुलं असतात किंवा फळं असतात, बरोबर आहे. बीज तयार करण्यासाठी आवश्यक असतात. बीज म्हणजे बघा, जसं माणसांना पिलं होतात किंवा वेगवेगळे जे कोंबड्या आहेत ते अंडी देतात, त्यांच्यापासून पिलं येतात, अशी वाढ होत राहते ना. अजून नवीन तयार होत राहतात त्या प्रकारचे प्राणी. पण झाडं कसे मग तयार करणार स्वतःसारखे वेगवेगळे वनस्पती? तर हे वनस्पती नवीन तयार करण्यासाठी फुले आणि फळं होतात. या फुले आणि फळांमधनच वेगवेगळ्या वनस्पती, त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, अनेक वनस्पती तयार होतात. ठीक आहे. तर फुलं बीज तयार करण्यासाठी मदत करतात. आता बघा, फुलं असलं तर फळामध्ये काय असतं? फळाच्या प्रत्येक मधी ती असते बीज, किंवा आपण काय म्हणतो, बी म्हणतो ना त्याला, बी असते. आता प्रत्येक वनस्पतीचं हेच उद्देश असतो की त्याची जी बी आहे ती कुठेतरी दुसरीकडे जावी, तिला जमिनीतून त्या प्रकारच्या बियातून त्या प्रकारचं झाड परत एकदा उगवावं. हे बी कुठंतरी जावं यासाठी, लालूच देण्यासाठी जे बनवलेलं आहे ते असतं फळ. म्हणजे कोणीतरी वेगवेगळे प्राणी यावं, त्यातले खावं, चांगलं लागणारं गोड लागलेलं फळ खावं आणि ती बी कुठेतरी नेऊन फेकावी, म्हणजे त्या प्रकारचं झाड दुसरीकडे पण उगवेल. बघा, स्वतः निसर्गाने प्रत्येक सजीवाला किती व्यवस्थित डोकं दिलेलं आहे की आपल्यासारखे अजून जास्त तयार करण्यासाठी त्यांच्यात बदल झालेले आहेत, बरोबर आहे. तर मग अशी फळं तयार करतात जी चांगली लागतात. फळं वनस्पती चांगली चालली तर काय करतात? पोपट, प्राणी, वेगवेगळे प्राणी जे असतात ना, फळं खातात. आपण माणूस पण फळं खातो आणि मग काय करतो? बी फेकून देतो. बी फेकले की काय होणार? तसंच झाड तिथे तयार होणार. बियांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्राण्याचे बीज प्रसारणासाठी मदत करते, त्याच्यासाठी असतात फळं. खोड काय असतं बरं? खोड काय करतं? पाणी, अन्न, खनिजे हे मूळ काय करतं? मुळातून पाणी, अन्न, खनिजे येतं आणि ते खोड प्रत्येक काय करतं? इथून घेतं आणि प्रत्येक झाडाला, पानाला किंवा फांद्यांना नेऊन खोड पोहोचवतं. म्हणजे खोड काय करतं? आधार पण देतं आणि त्यांना जेवण पण सगळीकडे पसरवण्याचं काम कोण करतं? खोड करतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ काय कुठं असतं? मूळ जमिनीच्या खाली असतं. हे बघा, मूळ असतात ना असे झाडांचे, ते काय करतात बरं? तर ते काय करतात? जमिनीतले जे चांगली खनिजे आहेत, तत्व आहेत आणि पाणी आहे ते सगळं काही शोषून घेतात आणि झाडाला देतात, जेणेकरून झाडाची वाढ झाली पाहिजे, झाड मोठं झालं पाहिजे, बरोबर आहे. तर विसरायचं नाही काय कोणते भाग आहेत प्रत्येक झाडाला? पाने, फुले, फळे, खोड आणि मूळ. आणि प्रत्येक भागाचा काही ना काहीतरी एक उद्देश असतो, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, विसरायचं नाही. आता बघूया सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का.
आणि ही गोष्ट का महत्वाची आहे, तर आपण जसं तुम्हाला सांगा तुम्ही, आपण कसं जगतो, जगायला आपल्याला जेवायला पाहिजे की नाही. जेवण कसं करतो आपण, आपण शेतीमध्ये उत्पादन घेतो, शेतीत गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ हे सगळ्या गोष्टी करतो. परत आपल्याकडे दुसरे पण प्रकार आहेत, दुधाचे, गाईचं दूध, म्हशीचं दूध, आपण त्याच्यातनं भरपूर खाद्यपदार्थ तयार करतो. अजून जे काही मांसाहारी लोक आहेत ते मांसापासून चांगल्या चांगल्या गोष्टी शरीरामध्ये जेवण घेतात, बरोबर आहे. पण झाडांचं तसं आहे का, वनस्पतींचं तसं आहे का, वनस्पतींना कसं तयार करायचं जेवण, करावं लागेल की नाही, त्यांना जेवण तयार करावं लागेल. तर जेवण तयार करणं म्हणजे काय, तर आपण जे पण अन्न खातोय ना त्याची साखरेमध्ये रूपांतर होते, शरीर आपलं साखरेमध्ये त्याचं रूपांतर करतं. आणि साखर ही प्रत्येक पेशींसाठी, प्रत्येक अवयवासाठी ही साखर जी असते ती महत्वाची असते, बरोबर. तर झाडांना पण तेच पाहिजे, साखर. ती तयार कसं करायचं, तर काय करतात वनस्पती, हे बघूया आपण. तर प्रकाश संश्लेषण याला म्हणतात. प्रकाश म्हणजे काय, सूर्यप्रकाश हा गरजेचाच आहे. सूर्यप्रकाशाशिवाय कोणताही वनस्पतीही जगू शकत नाही. तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत एखादं झाड लावलं तर ते जगणार का, नाही, जगूच शकत नाही. कारण काय, तर सूर्यप्रकाश असल्याशिवाय ते अन्न तयार करू शकत नाहीत. तर काय करायचं, प्रकाश संश्लेषण ही हिरव्या वनस्पती आणि शेवाळे आणि काही जीवाणू यांच्यामध्ये होणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे, ठीक आहे. या प्रक्रियेत वनस्पती प्रकाशाचा उपयोग करून हवेतील कार्बन डायऑक्साईड व जमिनीतील पाणी यांचे रूपांतर ग्लुकोज नावाच्या अन्नात तयार करतात. म्हणजे काय करतात, आता मुळापासून काय भेटतंय, पाणी भेटतंय, बरोबर आहे ना, पाणी भेटतंय, बाकीचे चांगले चांगले सत्व भेटतायत, बरोबर आहे. मग काय करतात, हे जे पानं आहेत ते हवेतील कार्बन डायऑक्साईड, आपण काय सोडतो, आपण काय घेतो, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि सोडतो काय, कार्बन डायऑक्साईड. वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, म्हणजे आपल्या उलट. म्हणजे बघा किती छान निसर्गाने हे तयार केलेलं आहे की आपण त्यांच्याशिवाय जगू शकत नाही आणि ते आपल्याशिवाय जगू शकत नाही, आहे की नाही, किती छान व्यवस्था आहे. तर पानं काय करतात, पानं हे सूर्याचा प्रकाश घेतात आणि जे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे ते घेऊन आणि मुळातून जे पाणी आलेलं असतं ते घेऊन यांच्याद्वारे साखरेसारखा एक पदार्थ तयार करतात त्यांच्या पानामध्ये. आणि साखरेचा जो पदार्थ होतो त्याला आपण शुगर म्हणू, आपण तो शुगर तयार होते पानांमध्ये आणि ती शुगर या झाडांना वाढीसाठी काम येते, ते त्यांचं अन्न आहे. ही शुगर म्हणजे साखरेचा पदार्थ हे कशापासून तयार होते, पाणी, मुळातून आलेलं पाणी आणि सूर्यातून आलेले जे किरण आहेत त्यांना हे करून आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून शुगर तयार होते. बघा नॉर्मल जे कार्बन डायऑक्साईड आहेत, आता वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड घेतलं आणि पाणी घेतलं तर डायरेक्ट तयार होणार आहे का, प्रक्रिया होणार आहे का, नाही. ही सूर्यप्रकाशाशिवाय ही प्रक्रिया होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश गरजेचा आहे, बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड घ्यायचं हवेतून, मुळातून पाणी घ्यायचं आणि सूर्याचा प्रकाशाचा वापर करून त्याला साखरेसारखा एक पदार्थ तयार करायचा जे वनस्पतींचं अन्न आहे, बरोबर. आणि हे जे तयार करताना ना, हे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून साखर तयार करत असताना काय होतं, आपण याचं बघितलं की नाही, ऊसाचा रस पिला असेल तुम्ही, ऊसाच्या मशीनमध्ये काय टाकतो आपण, ऊस टाकतो, मस्त रस निघतंय. रस निघाल्यानंतर सोबत काय निघते, अजून त्याचा कचरा निघते की नाही. तर या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या पासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कचरा निघतो, तो असतो, तो त्याच्यासाठी कचरा आहे, वनस्पतीसाठी कचरा आहे, तो म्हणजे प्राणवायू किंवा ऑक्सिजन. तर त्याला गरज नाही, तर फेकून देतो बाहेर. वनस्पती ऑक्सिजन बाहेर फेकून देतात की आम्हाला ऑक्सिजनची काहीच गरज नाही, फेकून द्या, कोणाला वापरायचं. मग आपण काय करतो, आपण तिथे जाऊन आपल्याला तो प्राणवायू या कोणापासून भेटतो, वनस्पतींपासून आपल्याला प्राणवायू भेटतो, बरोबर आहे.
तर पानामध्ये असलेले हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रासायनिक प्रक्रिया घडवून आणतात. तयार झालेले ग्लुकोज किंवा साखर वनस्पतीची वाढ, ऊर्जा आणि साठवण येण्यासाठी वापरतात. तर प्राणवायू म्हणजे जो प्राणवायू ऑक्सिजन आहे तो त्या वनस्पती बाहेर फेकतात. बरं, या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहे? पूर्ण या प्रक्रियेला म्हणजे मुळापासून आलेलं पाणी, वातावरणात असलेलं कार्बन डायऑक्साईड हे मिक्स करण्यासाठी सूर्यप्रकाशाची मदत घेऊन पानं काय करतात? ग्लुकोज किंवा साखरेसारखा एक पदार्थ तयार करतात, जे वनस्पतींचं अन्न आहे, त्याच्यामुळे वनस्पतीची वाढ होते. बरोबर आहे. ही क्रिया करताना अजून एक गोष्ट तयार होते, ती म्हणजे ऑक्सिजन. ती जे बाहेर फेकतात त्यांना ऑक्सिजनची गरज नाही वनस्पतींना, आणि तो ऑक्सिजन आपण वापरतो. तर या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणतात. ठीक आहे, विसरायचं नाही. इंग्रजीत काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणतात. मराठीत काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. बघा, आता एखादा एलियन, बाहेरच्या ग्रहावरचा, बाहेरच्या आकाशगंगेतला एलियन जर तुमच्याकडे आला आणि म्हणला, अहो तुमच्या पृथ्वीवर कसे कसे प्राणी आहेत, कशा वनस्पती आहेत, आता सांगता येईल की नाही तुम्हाला? आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला सगळ्याचा अभ्यास करून पाठ करणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. तर आहे की नाही मजेशीर गोष्टी सगळ्या विज्ञानामध्ये? आज वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केलाय. आज आपण आता इथे थांबूया. थँक्यू.